आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना, त्याचा मोह मला ॲक्चुअली अजिबात आवरला नाही आणि शेवटी मी कॅमेरा ऑन केलाच. आणि काल जेव्हा आम्ही नीट जाऊन बघितलं, तर ते घरटं उलटं-पालटं झालं होतं. पण इतकं सुंदर ते विणलंय बघा ना. काय काय केलेत उद्योग. आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर युगाला बाहेर पडणं तर बनताच आहे ना. काही दिवसांपूर्वीच अलिबागमध्ये लहान मुलांसाठी एक मस्त नवीन जागा सुरू झाली, म्हणून आज आम्ही युगाला इथे घेऊन आलोय. सुरुवातीला आत आल्यावर युगाचा चेहरा जरा बघण्यासारखा होता. तिला काही कळतच नव्हतं आई बाबांनी मला आणलंय तरी नक्की कुठे. आम्ही आलो हॉटेलला. खूप दिवसांनी आम्ही भेटलो. नवीन हॉटेल ऍक्च्युली ट्राय करतोय. थोडंसं घाबरतच करतोय तरी सुद्धा. सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. खरं सांगायचं तर हा माझा व्लॉग शूट करायचा अजिबात प्लॅन नव्हता, पण तरी सुद्धा आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना, त्याचा मोह मला ऍक्च्युली अजिबात आवरला नाही आणि शेवटी मी कॅमेरा ऑन केला. झालंय काय ते सांगते. आईंच्या रूम मध्ये जी खिडकी आहे, खिडकीच्या ग्रिलला ज्या वेली आल्या आहेत ना, इथे एका चिमणीने मस्तपैकी छोटंसं घरटं बनवलेलं होतं. गेल्या आठवडाभरापासून आम्ही ते रोज बघतोय. रोज 2 दिवसापूर्वीपर्यंत त्या घरट्यातून चिमणीचा छान चिवचिवाट येत होता, पण अचानक गेल्या 2 दिवसापासून तो आवाजच पूर्णपणे बंद झाला. आणि काल जेव्हा आम्ही नीट जाऊन बघितलं, तर ते घरटं उलटं-पालटं झालं होतं. आता ते कावळ्याने केलंय की चिमणीने स्वतः केलंय काय माहिती. पण मग म्हटलं ते घरटं बाहेर काढून तर बघूयात त्यांनी ते कसं विणलंय किंवा कसं बनवलंय. आणि मुख्य म्हणजे युगा सुद्धा हे सगळं छान उत्सुकतेने बघते. तिला सुद्धा ते दाखवता येईल म्हणून मग मी ते घरटं हळूच बाहेर काढलं. हा व्हिडिओ मी करणार नव्हती, पण मला ना आमच्या इथे घरटं होतं, तिथे वरती ना चिमणीनी का कोणी केलेलं, चिमणीचंच होतं नाही, चिमणीचं असतं. पण इतकं सुंदर ते विणलंय बघा ना. काय काय केलेत उद्योग. काय कला आहे त्या पक्ष्याच्या, एवढ्याशा प्राण्याच्या पक्ष्याच्या हातात पण किती कला आहे मस्त. हे बघा डिटेल, पूर्ण डिटेल बघा एकदम. ते ॲक्च्युली ना पडलं ते काहीतरी, ते चिमणींनी ठेवलं नाही वाटतं. ते तिथे आमच्या इथे खूप वर्दळ आहे ना ह्या रोडवर समोरच्या, तर तिने ठेवलं नसेल किंवा कावळ्यानी वगैरे पण नाही मारलं असेल, काय भरोसा नाही. कावळ्यानी जर टोच वगैरे मारलं असेल तर तिने ठेवलं नसेल. ते हे पडलेलं होतं असं उलट्या साईडला, मी काढलं. म्हटलं बघू दे नक्की कलाकारी काय काय ती. सुंदर मिळलंय. डिटेल बघा ना एकदम. हे तर किती काथ्यापासून किती मस्त बनवलंय. तर आता हे घरटं आम्ही बाहेर तर काढलंय, पण आता आई आणि माझं यावर डिस्कशन सुरू आहे की हे घरटं आता नेमकं ठेवायचं कुठे. आई म्हटल्या खिडकीतल्या ज्या वेली आहेत ना, त्या मी आता काढून टाकणार आहे, कारण त्यांना ऍक्च्युली फुलंच येत नाहीयेत, म्हणून मग त्या उगाच वाढत चालल्यात, उगाच पसारा होतोय त्याचा. त्यामुळे या खिडकीत आता हे घरटं म्हणजे इथे टांगायला नको, बघू दुसरीकडे कुठे काय ठेवता येते का बघूया. जागा कुठे मिळाली तर ठेवून दे, नाही तर बघूयात काय करायचं त्याचं. ही घेतली वाटतं संकल्पना, टाकलेली दिसते ही शेव. टाकली असेल कारण शेव ऑलरेडी त्यांनी लसूण शेवच आणलेलं ना ते आता गेलेला लोणावळ्याला तेव्हा. किती चमचा तूप घालायला लागेल बहुतेक. हो, हे चमचा बघ ते आता परवा भिजवील. हे ऍक्च्युली आईने ना वातीसाठी आणलंय. हे मी करू ना आम्ही तेव्हा दाखवेल मी तुम्हाला कसं केलं आईने ते. हा एक डब्बा घेतलाय, त्यात खाऊचं सगळं बसेल. हे काय आहे? कापूर कोण काप म्हणजे हे लावायचे धूपवाले कोळसा असतो ना. हा. आई आणि ताईने बऱ्यापैकी सामान सगळं होतं ते भरलं. 3-4 पिशव्या होत्या मोठ्या मोठ्या, त्यातल्या त्या 1-2च राहिलेल्या, ते आता जस्ट काढलं. घरातलं सगळं आवरून झालं माझं आणि आता मी गाडीत आली आहे. तर त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलेलो, तर त्यातून मी कापूर कोण सुद्धा आणलेले, ते गाडीत आणून ठेवायला आली आहे. खरं सांगायचं तर जर ते मी घरातच कुठेतरी ठेवून दिले असते ना, तर ते अशा जागेवर गेले असते जे गरज असते तेव्हा शोधायला गेलो ना तर अजिबात सापडले नसते. म्हणून उगाच ती शोधाशोध नको, म्हणून मग म्हटलं चला आधीच गप्प गाडीत आणून ठेवलेले बरे, म्हणजे शोधायचा त्रासही वाचेल, जो पुढचा काय मेहनत लागणार ती सुद्धा वाचेल. आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर युगाला बाहेर पडणं तर बनताच आहे ना. काही दिवसांपूर्वीच अलिबागमध्ये लहान मुलांसाठी एक मस्त नवीन जागा सुरू झाली, युनिकॉर्न स्कायलँड अशी ही जागा आहे. 9 महिन्यांच्या बाळांपासून ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंत खेळण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे, म्हणून आज आम्ही युगाला इथे घेऊन आलोय. सुरुवातीला आत आल्यावर युगाचा चेहरा जरा बघण्यासारखा होता. तिला काही कळतच नव्हतं आई बाबांनी मला आणलंय तरी नक्की कुठे, पण हळूहळू तिला खेळायला रमवलं. खरं तर आम्हीच जास्त एन्जॉय केलं, ती अजून छोटी आहे
त्यामुळे तिला हळूहळू गोष्टी समजत आहेत. पण जेव्हा आम्ही तिला त्या सगळ्या हे जे बॉल्स आहेत ना त्यामध्ये जेव्हा सोडलं ना तेव्हा तिथे मात्र ती खुश झाली आणि छान खेळत होती. बघा आता इथे तिने काय काय मज्जा केली, काय काय आहे ते. मला काकी बोलली, काकी आता काय एवढी लहान बोलत संकल्प पाठीमागे हात ठेवून काकी बोलत. आम्ही आलोत हॉटेलला. खूप दिवसांनी आम्ही भेटलो. हा नवीन हॉटेल ऍक्च्युली ट्राय करतोय. थोडंसं घाबरतच करतोय तरी सुद्धा इथली वाईब छान आहे, मला आवडली. मस्त आहे हॉटेल. आम्ही आलोय अलिबागच्या झिंगा या हॉटेलमध्ये. खरं सांगायचं तर आम्ही या हॉटेलमध्ये फर्स्ट टाइम आलोय, पण इथला एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. इथलं फूड तर मस्तच आहे, पण त्यासोबतच इथली वाईब सुद्धा खूप फ्रेश आणि छान वाटतंय. जर तुमच्यापैकी जर कोणी अलिबागला येणार असाल तर हे नक्की ठिकाण ट्राय करा. व्हेज आणि नॉनव्हेज दोघांसाठीही परफेक्ट आहे. व्हेज सुद्धा मस्त आहे. मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मला व्हेज आवडलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्यामुळे त्यांना सुद्धा आवडलं. दुसरं म्हणजे आम्हा सगळ्यांना असं एकत्र निवांत वेळ मिळालाच नाहीये, त्यामुळे आता आम्ही मस्त जेवणार आहोत आणि छान गप्पा मारणार आहोत. सध्याच आम्ही बसतो चेअरमध्ये. हे छान आहे, आवडलं छान छान. आम्ही स्वतःच बसलो खुर्चीमध्ये. मी हा आजचा ब्लॉग इथे संपवते. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. ही माझी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी हंबल रिक्वेस्ट आहे. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये अशा छानशा ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.